आज तुम्ही म्हणता शिक्षण संस्थेला पैसे देऊ नका, आणि त्या भीमाशंकर शिक्षण संस्थेला आपण 2009 मध्ये आपण 8-9 मध्ये 40 रुपये भाग विकास निधी टाकला होता. 8-9 मध्ये 9-10 मध्ये 35 रुपये टाकला होता. 10-11 मध्ये 50 रुपये टाकला होता. 11-12 मध्ये 50 रुपये टाकला होता. आजच का बिघडलं? आज तुम्ही का म्हणायला लागले की भाग विकास निधी टाकू नका, आणि शेवटी ही शिक्षण संस्था कशा करताय? मला असं लक्षात आलं की या भागातल्या ज्या मुली आहेत, विशेष करून त्या मुली 12वीच्या नंतर त्यांना मंचरला एसटीने जाणं, स्टँडपासून कॉलेजपर्यंत चालत जाणं, आणि तिथून चालत जाऊन पुन्हा येणं, रस्त्यामध्ये रोडचा होणारा त्रास, आणि म्हणून मुली शिक्षण सोडून देत होत्या. त्या मुलीचं शिक्षण सुटलं नाही पाहिजे, त्यांना या ठिकाणी स्थानिक पातळीवर संधी उपलब्ध झाली पाहिजे, म्हणून आपण इंग्रजी माध्यमाची सुद्धा शाळा काढली, आणि आपण या ठिकाणी या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी काढल्या. आता मी चेअरमन होतो तेव्हा भाग विकास निधी कापला. आता आपण शिक्षण संस्था जर कारखान्याची आहे, तर कारखान्याच्या शिक्षण संस्थेला आपण एका देणगी थोडी देतोय. सध्या आपण त्यांना वापरायला पैसे देतोय, आणि उद्या संचालक म्हणजे तुम्ही जर म्हणजे आता आपली जर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या लोकांनी सांगितलं की हे बंद करून टाका, बंद करून टाकू, काय फरक पडत नाही. होईल गरिबाच्या मुलामुलींचं त्या ठिकाणी नुकसान काय व्हायचं ते व्हायचं. आणि भावाच्या संदर्भात सुद्धा जे बोललं जातं ना, इतका भाव द्या तितका भाव द्या, ते तुम्ही संचालक मंडळाचं मनावर नसते, ते आकडेवारी काय समोर ते आकडेवारी असते. मी तुम्हाला सांगू, 2005-06 साला भीमाशंकर कारखान्याने 1200 रुपये भाव दिला, 6-7 ला 900 रुपये दिला, 7-8 ला 1000 रुपये दिला होता, 8-9 ला 1851 दिला होता, 9-10 ला 2710 रुपये दिला होता, 10-11 ला 2250 दिला होता, 11-12 ला 2457 दिला होता, आणि मग आता तो जो पुढे वाढत 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 गेला, तो आता 3290 पर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोचला. आणि म्हणून यावर्षी 10 रुपये शिक्षण निधीसाठी आणि 25 रुपये तुमच्या इतर कामासाठी. आता इतर कामासाठी वाचून दाखवायला काय हरकत नाही, पण समजा आता जर एखाद्याच्या शेतामध्ये पाणून रस्ता आहे, तिथून गाडी निघतच नाही बाहेर, शेतकऱ्यांनी कारखान्याला सांगितलं माझी ऊसाची गाडी बाहेर निघत नाही, मला त्या ठिकाणी तेवढा रस्ता करून द्या, तर कारखान्याला तेही करून द्यावं लागतं. बऱ्याच वेळेला इकडं तिकडं सुद्धा खर्च करावा लागतो. आणि मी तुम्हाला हे या ठिकाणी सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये भीमाशंकर कारखान्याने एक सुद्धा चेक कोरा दिला नाही आणि नंतर रकमा लिहिल्या नाही. ते तुम्ही सिद्ध करा. मी लगेच उद्या सकाळी चेअरमनला राजीनामा द्यायला सांगतो. पण आपल्या संस्थेची आपणच बदनामी करायची, आपल्या संस्थेला आपणच नावं ठेवायची आणि मग त्याच्यामधून सहानुभूती मिळवायची. अशा प्रकारची वागणूक जर आम्ही त्या ठिकाणी जर ठेवली तर त्याच्यामध्ये काही योग्य होणार नाही, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा जो भाव आहे तो कमी आहे. मी आता तुम्हाला सगळ्या लोकांना विचारतो, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने आतापर्यंत तुम्हाला कधी कमी भाव दिलाय का?
जास्तीत जास्त भाव देण्याचं काम आमदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून कारखान्यांनी केलेलं आहे. आपला कारखाना जरी इतर कारखान्यांच्या मानाने नंतर चालू झाला तरी सुद्धा आपण चांगला भाव देतो. काही लोक प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सांगतात, काहीतरी स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी सांगतात. मागच्या वेळेस काही लोकांनी बाईट देऊन सांगितलं की कारखान्याने ज्यावेळेस 3200 रुपयाचा भाव दिला त्यावेळेस म्हणले 3335 रुपये भाव द्यायला पाहिजे होता, 3325 द्यायला पाहिजे होता, 125 रुपये जास्त द्यायला. आता मी तुम्हाला सांगतो, जर कधी ज्या काही वर्गाने केल्या त्याच्या मागे छुपा हेतू होता. तो छुपा हेतू काय माहितीये की काही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मार्च मध्ये हा ताळेबंद तयार होतो त्यावेळेस कारखान्याचं ज्यावेळेस 12, 13, 14 लाख पोती ऊसाचं उत्पन्न होतं, क्विंटलचं उत्पन्न होतं, त्याच्यातले 3-4 लाख मार्च मध्ये विकले जातात आणि पुन्हा आपण एप्रिल पासून तर पुढचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हंगाम होतपर्यंत शिल्लक साठा आणि आता साठा विकायला कोटा सिस्टीम आहे. त्या कोटा सिस्टीम मध्ये प्रत्येक महिन्याला 1,00,000, 1,15,00,000 त्यांना जो कोटा मिळतो त्याच्यातून साखर विकली जाते. आता ही साखर विक्री होत असताना मार्च मध्ये ज्या भावात साखर विकली त्याचा एक किंमत आमच्या समोर असते आणि मग त्याच्यानंतर भविष्य काळामध्ये काय भावात साखर विकली जाईल हे ठरवून भाव नक्की केला जातो. आता गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस 35 ते 75 रुपयाचा भाव पकडला होता त्यावेळेस काही लोकांचं म्हणणं होतं 3615 रुपये पकडा. काही लोकांचं म्हणणं होतं मोलासेसला ज्यावेळेस आम्ही 10,000 रुपये भाव पकडला होता त्यावेळेस म्हणजे 1,000 रुपये जास्त पकडा. बी मोलासेसला 10,500 होता त्याच्यात 1,000 रुपये पकडा. आता हे सगळं जर पकडायचं म्हटलं असतं तर याच्यामधून 12,84,00,000 रुपये उत्पन्न मिळालं असतं. परंतु ते मिळालं असतं तर हे सगळं उत्पन्न जर केलं असतं आणि पुढे जर पाहिलं असतं ज्या पद्धतीने साखर विक्री कमी भावात झाली, मोलासेस कमी विक्री भावात झाली, तर भीमाशंकर कारखान्याला जर कधी आपण गेल्या वर्षीच्या मानाने 3325 रुपये जर भाव दिला असता तर 9,78,00,000 रुपये नुकसान झालं असतं. म्हणजे याचा काय हेतू तुमच्या लक्षात येतो तर काही परिस्थितीमध्ये भीमाशंकर कारखान्याला नुकसानच घालवायचं, समोर सांगताना दिशाभूल करायची शेतकऱ्यांची की मी जास्त भाव द्यायला लावतो आणि त्याच्यातला छुपा अजेंडा जो आहे की कारखाना कसल्या पद्धतीचा आजारी पडायचा. पण मला सांगा अशा पद्धतीच्या बाजारभाव देऊन कारखाना आजारी पडायचा आपल्याला भीमाशंकर तुम्हाला माहिती आहे एवढे नगर जिल्ह्यातले एवढे मोठे मोठे कारखाने तयार झाले. आज त्यांची परिस्थिती काय आहे? आपल्या बाजूचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना काय परिस्थिती आहे? बंद पडला. हे सगळं बारकाईने पाहावं लागतं. परंतु हे बारकाईने जर नाही पाहिलं तर अशा पद्धतीचा धोका होता. आपल्या सर्वांना समोर 25 वर्षाच्या काळामध्ये भीमाशंकर कारखान्याने केलेली प्रगती, माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचं असलेलं संचालक मंडळाला मार्गदर्शन, त्याच्या माध्यमातून देश पातळीवर आणि राज्य पातळीवर कारखान्याच्या झालेल्या कामाचा दखल घेतली गेली आणि देश पातळीवरची 13 आणि राज्य पातळीवरची 16 अशी जवळजवळ 29 पारितोषिकं भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आतापर्यंत मिळाली आहेत. 7 वेळा भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने देश पातळीवरचं सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचं पारितोषिक मिळवलं. गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे 22-23 मध्ये आणि 23-24 मध्ये लागोपाठ सर्वोत्कृष्ट कारखान्याचं पारितोषिक मिळालं. 22-23 साली देशाचे
सहकार मंत्री माननीय अमित शहा साहेब यांच्या हस्ते दिल्लीमध्ये पारितोषिक मिळालं. 23-24 यावर्षी श्री प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते हे पारितोषिक मिळालं. पारितोषिक मिळालं याचा अप्रूप जरूर आम्हाला आहे, परंतु हे पारितोषिक मिळवत असताना तुमच्या लोकांचा सुद्धा याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा राहिलेला आहे. शेवटी ही पारितोषिकं जी मिळतात त्याच्यामध्ये कुणीतरी एक चेअरमन असतो किंवा व्हाईस चेअरमन असतो. आम्ही कुठेतरी फोटो काढायला किंवा आम्ही पारितोषिक घ्यायला जरी दिल्लीला जात असलो तरी त्याच्या मागचं खरं ऊस देण्याचं काम शेतकरी करत असतात. आणि कारखाना चालवत असताना मागच्या वेळेस जे पारितोषिक मिळाले त्यावेळेस मी सांगितलं होतं का हे पारितोषिक मी खऱ्या अर्थाने आमचे अधिकारी वर्ग असतील, आमचे कामगार वर्ग असतील, यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीतून त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा याच्यामध्ये राहिलेला असतो आणि त्याच्यामुळे ते आपल्याला पारितोषिक मिळत असते.